मला सांगण्याची गरज नाही। 20 वर्षाच्या आधी या परिसरात फार मोठ्या दंगली झाल्या होत्या। म्हणजे एक दगड म्हणजे काट्या कुट्ट्याच्या या शहरामध्ये या परिसरामध्ये त्यांनी हा नंदनवन करत एक बगीचा फुलवण्याचं काम विनोद भाऊंनी केलं। त्या विनोद भाऊंना निश्चितपणे ते अभिनंदनाचे पात्र आहेत, त्या अभिनंदनास पात्र आहेत। तेव्हा विनोद भाऊंचं मी अभिनंदन करतो। तुम्हाला सांगू इच्छितो की शाळा या माध्यमातून निश्चितपणे आपल्या मुलांवरती संस्कार होत असतात आणि त्या शाळेच्या माध्यमातून स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आपला पाल्य काय आहे, आपला पाल्य कुठल्या परिस्थितीत उभा आहे त्याचं मूल्यमापन व्हावं यासाठी हे कार्यक्रम स्नेह संमेलनाच्या माध्यमातून सगळे शाळा करत असतात। तेव्हा या शाळेच्या माध्यमातून या शाळेला उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक, त्यानंतर या शाळेचे ज्या त्यांच्यासोबत जे काम करतात ते लाखे सर असो, अंबोरे सर असो, त्यांचा सगळा इथला म्हणजे ते सहकारी असो, त्या सहकार्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा परिस्थितीमध्ये ही शाळा इथं निर्माण केली। या शाळेच्या माध्यमातून निश्चितपणानं या परिसरातील विद्यार्थ्यांवर फार मोठे संस्कार होणार आहे। तुमच्यामधूनच खूप कोणी काही लोक या देशाची सेवा करतील, या देशाच्या सेवेच्या माध्यमातून ते सगळ्यांना आपल्याला सांगतील की आम्हीही इथं आहोत। तेव्हा मित्रहो, मी या सगळ्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने एवढं सांगतो की आपल्या स्नेह संमेलनाला शुभेच्छा देतो। विनोद भाऊंच्या उपक्रमाला त्यांना अभिनंदन करतो। मी आपण इथं बोलावलं, आमचा मान सन्मान केला, त्या मान सन्मानासाठी आपला आभार व्यक्त करतो। मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब।